Welcome students. How are you all? Now we will see 11th physics chapter number 1 next point. Use of dimensional analysis. आता आधीच्या लेक्चर मध्ये आपण डायमेन्शनल एनालिसिस बघितलं होतं. आता बघूया आपण त्याचा यूज. तर फर्स्ट यूज बघा, टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स. जे फिजिकल इक्वेशन आहे ते करेक्ट आहे की नाही, करेक्टनेस आहे की नाही त्या इक्वेशनमध्ये ते चेक करायचं आहे आपल्याला. कशाचा यूज करून? डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून. डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून आपल्याला काय चेक करायचं आहे? जे फिजिकल इक्वेशन्स आहेत ते डायमेन्शनली करेक्ट आहेत की नाही. आता एक फिजिकल इक्वेशन घेऊया आपण, न्यूटनचं मोशनचं इक्वेशन घेऊया. कन्सिडर करू स्टार्टिंगला. व्ही इज इक्वल टू, इक्वेशन जे आहे ते काय आहे? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सपोज असं जर इक्वेशन असेल तर याच्यामध्ये व्ही जो आहे तो काय आहे? व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इज इनिशियल व्हेलॉसिटी, ए ॲक्सेलरेशन, टी इज टाइम. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून हे जे इक्वेशन आहे ते ह्याच्यामध्ये करेक्टनेस आहे की नाही ते चेक करायचं आहे. म्हणजेच डायमेन्शनली याच्यामध्ये करेक्टनेस आहे की नाही. म्हणजेच काय? व्हीच्या ज्या डायमेन्शन आहे त्या यूच्या इक्वल आहे की नाही, किंवा व्हीच्या ज्या डायमेन्शन्स आहे ए प्लस ए इंटू टीच्या इक्वल आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. मग स्टार्टिंगला काय करावं लागेल? ह्या सर्वांच्या डायमेन्शन्स लिहावं लागतील. सपोज हे काय आहे आपला? इथं इज इक्वल टूचं साईन आहे. म्हणजेच इकडची साईड जी आहे ती काय झाली आपली? एल एच एस, म्हणजे लेफ्ट हँड साईड, आणि दिस इज ए आर एच एस. ओके, मग एल एच एस घेऊया आपण. एल एच एस इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू, त्याचे डायमेन्शन्स लिहू. मग व्ही काय आहे? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी फर्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतलेलं डायमेन्शन. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? डायमेन्शन्स लिहिताना तुम्हाला काय काय माहीत पाहिजे? फॉर्म्युला आणि त्याचं युनिट. मग फॉर्म्युला काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्प्लेसमेंटचं युनिट असतं मीटर, अपॉन टाईम इज पर सेकंड. ठीक आहे, हे झालं व्हेलॉसिटीचं युनिट. त्याचे डायमेन्शन्स काय येतील? मग त्याच्या युनिटवरून डायमेन्शन्स फाइंड आउट करा. मग एल एम टी. एल काय आहे आपला? एल फिजिकल क्वांटिटी, त्याचं युनिट मीटर, त्याचं पॉवर 1, अपॉन म्हटलेलं आहे पर, म्हणजेच मायनस सेकंडसाठी 1, मास नाही आहे, एम रेस टू 0. ह्या झाल्या व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स. याला इक्वेशन 1 म्हणूया. देन सेम आर एच एस साठी पण फाइंड आउट करू. आर एच एस इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता यू जो आहे तो काय आहे आपला? तो पण व्हेलॉसिटीच आहे, पण ती कशी आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे, मग व्हेलॉसिटीच असल्यामुळे तिच्या पण डायमेन्शन्स, ही जी फिजिकल क्वांटिटी हिच्या पण डायमेन्शन्स काय येतील? सेम एज दॅट ऑफ फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे, एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू -1 प्लस ए काय आहे? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग युनिट काय येईल ॲक्सेलरेशनचं? जे व्हेलॉसिटी आहे त्याच्या आगे विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे? परत टाईम, म्हणजेच सेकंड इंटू सेकंड इज सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आणि हा जर वरती गेला तर तो पण काय होणार इथे? मायनस रेस टू -2. मग एल रेस टू 1, एम रेस टू मास नाही आहे म्हणून 0, टी रेस टू -2. ठीक आहे, त्याला मल्टिप्लाय काय आहे? टाईम आहे. आपण ही शॉर्ट त्याचे डायमेन्शन घेऊया डायरेक्ट. टी रेस टू 1. ही जी डायमेन्शन आहे ही कशासाठी आलेली आहे? ही इक्वेशनमधला जो ए टी जो आहे टीच्या डायमेन्शन्स काय येतील? मग टी रेस टू 1. ठीक आहे, दोन्ही डायमेन्शनचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मग एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू -1 प्लस. आता मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं? जर बेस सेम असेल तर रेस टू पॉवरची काय होते? ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू -2 प्लस 1. -2 प्लस 1 इज इक्वल टू काय येईल? -1. मग आपण डायरेक्टली लिहूया टी रेस टू -1. ह्या कसल्या डायमेन्शन झाल्या? आर एच एसच्या. आर एच एस. मग आता एकदा एल एच एस आणि आर एच एस कडे लक्ष द्या. एल एच एसच्या डायमेन्शन्स काय आहेत बघा.
L1 M0 T-1. मग आपल्याला काय सांगायचं आहे याच्यामध्ये, व्हीच्या ज्या डायमेन्शन्स आहे म्हणजेच आपल्या LHSच्या ज्या डायमेन्शन्स आहे त्या कशाच्या इक्वल यायला पाहिजे, RHSच्या म्हणजेच यूच्या इक्वल यायला पाहिजे आणि परत कशासोबत यायला पाहिजे, A×Tच्या इक्वल यायला पाहिजे. मग येत आहेत का बघा, यूच्या डायमेन्शन्स काय, व्हीच्या डायमेन्शन्स कशासोबत यायला पाहिजे, आता इक्वल यायला पाहिजे यूच्या. L1 M0 T-1 परत प्लस व्हीच्या डायमेन्शन्स कशासोबत यायला पाहिजे, A×Tच्या. मग बघा इथे प्लस L1 M0 T-1. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय प्रूव्ह होत आहे, डायमेन्शन्स ऑफ LHS इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS और डायमेन्शन्स ऑफ RHS इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ LHS. तर हे जे इक्वेशन आहे यालाच म्हटलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. हे जे इक्वेशन आहे याला काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं हे. तर अशा पद्धतीने हा झाला त्याचा फर्स्ट यूज. देन सेकंड यूज इज टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटीज. जे फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत त्याच्यामधलं रिलेशन आपल्याला काय करायचं आहे, इस्टॅब्लिश करायचं आहे. कशाचा यूज करून, डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून. तर स्टार्टिंगला कन्सिडर करा, कन्सिडर टी इज पिरियड ऑफ ऑसिलेशन. काय कन्सिडर करायचं आहे, टी इज पिरियड ऑफ ऑसिलेशन, एल इज लेंथ ऑफ पेंडुलम अँड जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ऑसिलेशन म्हणजे काय, ऑसिलेशनची कन्सेप्ट लक्षात घ्या. त्याचा एक्सपेरिमेंट आहे 11th ला राहील तुम्हाला तो एक्सपेरिमेंट. तर ऑसिलेशन्स म्हणजे काय, एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगला काय असेल, इथे एक रिजिड सपोर्ट असेल काहीतरी आणि त्या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग इथं अटॅच केलेलं असेल आणि बांधलेलं असेल आणि खाली काय त्याला एक वेट अटॅच केलेलं असेल. म्हणजे एक स्ट्रिंगला खाली एक वेट अटॅच केलेलं असेल. ही जी कन्सेप्ट, हे जे अरेंजमेंट आहे पूर्ण याला काय म्हटलेलं आहे, पेंडुलम. आणि ऑसिलेशन कशाला म्हणायचं, आता जो खाली जे वेट जे बांधलेलं आहे स्ट्रिंगला ते काय करायचं, आपण अशा पद्धतीने जर आपण असं फिरवलं गोल गोल तर ते जे जेव्हा ह्या पॉईंटपासून ते जे वेट आहे ते फिरायला सुरुवात करेल आणि परत एक राऊंड करून परत त्याच ठिकाणी, त्याला काय म्हणायचं, वन ऑसिलेशन. मग अशाच पद्धतीने त्याचा जो टाईम असेल तो कशामध्ये आपण मेजर करतो, पिरियड, त्यालाच टी म्हटलेलं आहे. टी इज पिरियड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे सपोज 1 ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागला किंवा 1 सेकंदमध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट झाल्या, अशा पद्धतीने तो जो टाईम असेल त्यालाच म्हटलेला आहे टी, पिरियड ऑफ ऑसिलेशन. आणि ही लेंथ कसली असणार आहे, लेंथ, पेंडुलमची लेंथ ऑफ पेंडुलम इज एल. जी काय असणार आहे, आपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी. ठीक आहे. मग सपोज जो टी आहे, टाईम पिरियड टी जो आहे तो कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल, L⁴ आणि परत टी जो आहे तो जीच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असेल, G⁵ पॉवर जे आहे ते कॉन्स्टंट आहे. आपण त्याची व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करूया पुढे. तर सुरुवातीला काय म्हटलंय त्यांनी, सपोज टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁴ अँड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G⁵. आता दोन्हीच्या पण LHS साईडला काय आहे, टी आहे आणि RHS साईडला L⁴ आणि G⁵. म्हणजेच इथे चेंज आहे पण LHS जी आहे ती काय आहे, सेम आहे. मग आपण एकदाच लिहूया, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L⁴ पण आणि इंटू काय, G⁵. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पुढे बघा, सो टी इज इक्वल टू K इंटू L⁴ इंटू G⁵. म्हणजेच हे जे प्रपोर्शनॅलिटीचं जे साईन आहे ते जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला काहीतरी एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो आपण सपोज इथे K घेतलेला आहे. इथं म्हटलंय बघा, व्हेअर K इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. हे जे साईन आहे, प्रपोर्शनॅलिटीचं साईन रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याला प्रपोर्शनॅलिटी काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागतो. ही टोटल व्हॅल्यू प्रपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू काय आहे, इज इक्वल टू K. ठीक आहे. तर याला इक्वेशन नंबर 3 देऊ. आपल्याला काय करायचं आहे, डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करायचा आहे. मग काय करायचं, ह्या सर्वांच्या डायमेन्शन्स आपण लिहून घेऊया एकदा.
साठी डायमेन्शन्स लिहूया. टी साठी डायमेन्शन्स काय येईल, (1). L लेंथ नाही आहे, मास पण नाही इथे आहे का, नाही. त्यानंतर हा जो के आहे, के काय असतो, कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंट म्हणजेच त्याला त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल. त्याची व्हॅल्यू आहे इथं ह्या इक्वेशनमध्ये काय आहे, त्याची ऑसिलेशन म्हटलेलं आहे. म्हणजेच काय करतोय, तो एक सर्कल कंप्लीट करतोय. जेव्हा तो त्याच्या इनिशियल पोझिशनपासून इनिशियल व्हेलॉसिटी जिथून स्टार्ट होईल आणि फायनल जो जिथपर्यंत येतो तिथं काय होतं, एक सर्कल कंप्लीट होतं आहे. म्हणजेच केची व्हॅल्यू काय असणार आहे, 2 पाय. पायची व्हॅल्यू काय असते, 180 आणि इंटू 2 जर केलं तर 2 पाय. अशा पद्धतीने इथे केची व्हॅल्यू येईल. म्हणजेच तो काय आहे, मग कॉन्स्टंट आहे. त्याला डायमेन्शन्स असतील का, नाही. देन सेकंड एलच्या डायमेन्शन्स. एल काय आहे इथे, एल इज लेंथ, मास नाही आहे, टाईम पण प्रेझेंट नाही आहे. सो m⁻0 t⁻0 आणि रेस टू पॉवरला काय आहे, ए. हा ए, ठीक आहे. देन इथे पण बघा जी. जी म्हणजेच काय आहे, आपला ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनच्या आपण आत्ताच युनिट आणि डायमेन्शन्स बघितल्या. ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे, ॲक्सेलरेशनचं युनिट आहे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी काय आहे, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद अगेन रेस टू टाइम म्हटलेलं आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम मीन्स मीटर पर सेकंड स्क्वेअर, ठीक आहे. मग डायमेन्शन्स लिहा. एल रेस टू काय येईल, मीटर म्हटलेलं आहे, मीटरचा पॉवर 1, मास नाही आहे, टाइम रेस टू -2. का -2 काय येईल, कारण डिव्हाइड आहे. तो मल्टिप्लाय केल्यावर तो काय होईल, रेस टू पॉवरचा मल्टिप्लायला जाताना काय होईल, तो मायनस, ठीक आहे. -2 t⁻². मग तर बघा आता इथे नेक्स्ट काय येईल, तुम्हाला एक रूल माहिती असेल, ए रेस टू एन अगेन रेस टू एम. असं जर रूल असेल, असं जर ही जर टर्म असेल तर ते कशा पद्धतीने लिहिलं जातं, a⁻m�n अशा पद्धतीने. म्हणजे काय होईल, जी पॉवर आहे दोन्ही त्यांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. मग ह्या नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल बघा. आता इथं काय रेस टू पॉवरला 1 आहे. 1 इंटू काय येईल, अगेन त्याचा पॉवर काय इथे ए आहे. मग 1 इंटू ए इज ए, 0 इंटू ए इज 0, टी इंटू ए इज 0. नेक्स्ट बघा इथे काय आहे, रेस टू पॉवरला याच्या बी आहे. मग 1 इंटू बी इज बी, 0 इंटू बी इज 0 आणि इथे -2b, 2 इंटू बी इज -2b. देन नेक्स्ट स्टेप काय करूया आपण, दोन्हींचं इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन करताना एक रूल तुम्हाला माहीत असेल, जर बेस सेम असेल तर पॉवरची काय होते, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. मग आता इथे काय आहे, एल, इथं पण एल, रेस टू पॉवरला ए आणि बी, ए प्लस बी. इथं काय आहे, एम रेस टू पॉवर दोन्हीच्या एमच्या ज्या पॉवर आहेत त्या काय आहे, 0. देन नेक्स्ट इज टी 0, -2b इज -2b. नेक्स्ट कन्सेप्ट बघा काय आहे, काय करायचं आपल्याला, ज्या दोन्ही साईड एल एच एस आणि आर एच एस आहे ते काय करायचे आहे, त्यांच्या डायमेन्शन्स कम्पेअर करायचे आहे. त्यांच्या ज्या रेस टू पॉवर आहे त्या कम्पेअर करूया. कम्पेअरिंग बोथ साइड्स. मग कम्पेअर करूया. ए प्लस बी कशाचे इक्वल येणार आहे, आपण स्टार्टिंगला एलच्या पॉवर बघूया. एल रेस टू ए प्लस बी, एल रेस टू 0. मग एल रेस टू ए प्लस बी इज इक्वल टू कशाची इक्वल येईल, रेस टू 0च्या. त्यानंतर सेकंड जी कन्सेप्ट आहे, एम म्हटलेला आहे, एम रेस टू 0 आहे, ती कम्पेअर केली नाही केली तरी 0 इज इक्वल टू 0च येणार आहे. मग आपण ही जी फर्स्ट जी साईड आहे ती कम्पेअर केली, एल रेस टू 0 इज इक्वल टू ए प्लस बी आलेलं आहे. मग जर आपल्याला बीची व्हॅल्यू हवी असेल किंवा एची व्हॅल्यू हवी असेल, जर एची व्हॅल्यू हवी असेल तर हा बी काय इथे प्लस आहे, तो इकडे जाताना काय होईल, -b. एची व्हॅल्यू काय येईल, ए इज इक्वल टू -b. सेकंड आपण कम्पेअर केली तर 0 इज इक्वल टू 0 येईल, ठीक आहे. त्यानंतर थर्ड काय येईल, 1 इज इक्वल टू -2b किंवा -2b इज इक्वल टू 1, ठीक आहे. मग आपल्याला याच्यावरून बीची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. बीची व्हॅल्यू काय येईल, मग हा 2 काय आहे इथे, -2, इथे मल्टिप्लाय आहे,
आणि इकडे RHSला जाताना तो काय होईल, डिवाइड होईल. ठीक आहे, -2 म्हणजे बीची व्हॅल्यू काय आली, b इज इक्वल टू -½ मग आता ही जी बीची व्हॅल्यू जी आलेली आहे ती जर आपण इक्वेशन नंबर हे जी a इज इक्वल टू -b आहे ह्याच्यामध्ये जर टाकली तर आपल्याला a ची व्हॅल्यू काय भेटेल. आता इथे b ची व्हॅल्यू आपल्याला काहीतरी नंबर भेटतोय, मग आपल्याला a ची व्हॅल्यू पण काहीतरी नंबर पाहिजे. मग आता b ची व्हॅल्यू जर आपण a मध्ये पुट केली तर आपल्याला a ची व्हॅल्यू भेटेल. मग इथं b ची व्हॅल्यू काय आहे, इथं पण मायनस आहे आणि b ची व्हॅल्यू इथं मायनस आहे. मायनस मायनस काय होईल मग प्लस. b ची व्हॅल्यू जर आपण पुट केली तर ती काय आहे 1/2 1/2. ठीक आहे, मग काय करायचं, ही जी व्हॅल्यू आलेली आहे आपली ती कशामध्ये पुट करायची, पुट व्हॅल्यू ऑफ a अँड b इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 काय आहे आपलं, t इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला होता आपण k L⁴a G⁴b. आपल्याला व्हॅल्यू कसल्या भेटलेल्या आहेत, जी कॉन्स्टंट आहेत a आणि b च्या. a आणि b व्हॅल्यू पुट करा मग इक्वेशनमध्ये. t इज इक्वल टू k ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली, k ची व्हॅल्यू काय आहे 2π. ठीक आहे, L⁻⁴ G⁻⁴ पण काय आलेला आहे इथे -1/2. ठीक आहे, b ची व्हॅल्यू काय आहे -1/2. मग दोन्हींच्या पण व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये. व्हॅल्यूज काय येतील मग, जे रूट आहे, रूट हाफचं साइन काय असतं, रूट म्हणजे रूटची व्हॅल्यू काय असते 1/2. मग आपण दोन्हींसाठी जर रूट घेतलं, हा जो k आहे डायरेक्टली आपण k आणि साईनच्या साईनमध्ये जर आपण लिहिलं हे इक्वेशन तर ते कसं येईल, L⁻½ आहे बघा. L⁻½ म्हणजेच आपला रूट L आणि इथं काय -1/2 म्हटलेलं आहे. हा इथे मल्टिप्लाय आहे आणि इथं काय मायनस आहे. जर आपण ते डिवाइड केलं तर ते कशा पद्धतीने येईल, इथं मायनस आहे ते डिवाइड झाल्यावर काय होईल, प्लस होईल फक्त. तर मग आपण जर ते रूट मध्ये जर लिहिलं तर ते काय येईल, रूट इंटू हा जो आहे तो काय येईल मध्ये √g. मग आता दोन्ही ठिकाणी काय आहे √g आहे आणि √L आहे. मग दोन्हींना आपण काय करूया, एकच रूट जर दिला तर ते इक्वेशन अशा पद्धतीने येईल. आणि इथं काय येईल की k √L/g इंटू k. अशा पद्धतीने हे आपण इस्टॅब्लिश करू शकतो. हे कशाचा यूज करून, डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून. ओके.